जे काय आम्ही बोलणार आहे ते अति महत्त्वाचं बोलणार आहे। इमर्जन्सी आपण सगळेजण काम करतोय, त्यावेळेस इमर्जन्सी अशी एक गोष्ट घडू शकते, तेच आम्ही माहिती देणार आहे। एखाद्याचा जीव कसा वाचवायचा त्याची आम्ही इथं माहिती देणार आहे, त्यामुळे प्लीज लक्ष देऊन ऐका। आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र नरसीवाडी आरोग्य विभाग या ठिकाणी आम्ही सर्वजण कार्यरत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी इमर्जन्सीची माहिती देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाठवले। तुमच्या डे टू डे लाईफमध्ये कुठं पण तुम्ही बसमध्ये असाल, रस्त्यावर असाल, एखाद्या माणसाला अचानक चक्कर आली, अटॅक आला किंवा गाडी चालवता कधी कधी ड्रायव्हरला सुद्धा अटॅक येऊ शकतो। अशा वेळेला आपण हॉस्पिटलमध्ये नेऊपर्यंत त्या व्यक्तीला कसे उपचार करायचे आणि त्याला हॉस्पिटलपर्यंत कसं पोहोचवायचं व्यवस्थित, त्यासाठी हे उपचार हे फक्त 2 मिनिटाचं ट्रेनिंग आहे। ते सगळ्यांनी बघा आणि जी मुलं आहेत त्यांनी आपल्या घरी पण आपल्या वडिलांना, आपल्या आईला वगैरे पण सुद्धा हे दाखवायचं आहे। म्हणजे आजूबाजूला शेजारी वगैरे कोणी सुद्धा असं अचानक कुणाला चक्कर आली, अटॅक आला तर हॉस्पिटलपर्यंत नेऊपर्यंत त्यांना काय उपचार करायचे तिकडे जाऊन कर। ज्यावेळेस इमर्जन्सी जर कंडिशन झाली, माणूस एकदम बेशुद्धी पडला, अटॅक आला, सिव्हिअर अटॅक आला, हार्ट होत नसेल, बंद पडलं, लईच हे लास्ट स्टेज आहे, जवळपास तो माणूस तिथे जाऊन पोहोचलेला असतो। त्या कंडिशन मध्ये आपण काय करायचं, कुठला पण माणूस असू दे, तो ऍक्च्युअली म्हणजे तो झोपलेलाच असणार, त्याला व्यवस्थित सुपाईन पोझिशन मध्ये असं फ्लॅट झोपवायचं। झोपल्यानंतर ना कुठल्याही हातामध्ये वॉच जर असेल, वॉच सगळं काढायचं। इमर्जन्सी आहे, फास्ट ऍक्शन करायला लागते, जवळजवळ 10-15 मिनिटं ही गोष्ट करायचीच आहे। आपण कोण पण असू दे, लेडीज असू दे, जेंट्स असू दे, लहान बाळ असू दे, ही गोष्ट ही प्रत्येकाने करायचीच। त्यावेळेस त्याला वाचवण्याचा हा एकच पर्याय असतोय, हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत आपण त्याला मदत करू शकतोय। ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांची प्रोसिजर त्यांनी करतात। हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी एक महत्त्वाची प्रोसिजर आहे, त्याला नाव CPR आहे। त्यावेळेस काय करायचं, डाव्या साईड बघायची, उजव्या साईडला काय करायचं नाही, डाव्या साईड बघायची। हार्ट आपलं शरीराच्या डाव्या बाजूला, छातीच्या डाव्या बाजूला हार्ट असते, त्या हार्टच्या बरोबर मध्ये एक हाड असते, दोन्ही त्या हाडाच्या एंडला आपला हात आला पाहिजे। छातीचा पिंजरा आहे, लई पण दाबायचं नाही, 1 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटर आपण त्या गोष्टीला आपण डाव्या हातानेच फक्त धरायचं। ही पोझिशन घ्यायची, ही पोझिशन बरोबर ह्या निप्पलच्या बरोबर वरती लागली पाहिजे। त्या हाताने असं दाबायचं, व्यवस्थित पोझिशन घ्यायची आणि गुडघ्यावर बसायचं, पूर्ण हात वाकवायचा नाही, ही पोझिशन घ्यायची, कोपऱ्यातनं वाकवायचाच नाही, पूर्ण आपण ह्या खांद्यानेच जोर लावायचा, या खांद्याने लावायचा, दोन्ही खांद्याने। ही प्रोसिजर ही धरायचं असं धरल्यानंतर ना 15 वेळेस पूर्ण असं दाबायचं जोरात, पूर्ण दाबायचं। 15 वेळेस झाले की एक वेळेस तोंडाने श्वास द्यायचा, त्याला जोरात फुकायचं, परत तोंड बंद करायचं, परत दाबायचं, 15 वेळेस दाबायचं, आपलं गाल पूर्ण भरून घ्यायचं, तोंडाने ऑक्सिजन द्यायचा। आता ह्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे का? कुठंच नाही मिळणार, ह्या ठिकाणी ऑक्सिजन आपल्याला मिळणार नाही। त्यामुळे आपल्या तोंडातूनच त्याला जर वाचवायचं असेल तर हे आपण गोष्ट केलीच पाहिजे, तोंडानंच फुकलं पाहिजे। प्रेस करायचं, तोंडाने ऑक्सिजन द्यायचं, तोंड उघडायचं आणि आपलं तोंड लावायचं आणि फुकायचं त्याला जोरात। तोंड उघडायचं, त्याला तोंड उघडायचं हाताने, ते काय माणूस झोपलेलाच असतो, त्याला किती पण तोंड उघडायचं बरोबर असतं, जेव्हा उघडायचं आणि बरोबर तोंडात फुकायचं जोरात, परत 15 वेळेस। ही फास्ट ऍक्शन, थांबायचंच नाही, कंटिन्यू असं दाबत राहायचं। 15 वेळेस थांबायचं, फुकायचं, 15 वेळेस दाबायचं, फुकायचं, 15 वेळेस दाबायचं, फुकायचं। ही कमीत कमी 15 मिनिटं हॉस्पिटलपर्यंत जाऊपर्यंत जरी केलं तरी चालतंय। तिथं बंद पडलेला हार्ट चालू व्हायला पाहिजे, ही हार्ट पंप करायचा आहे फक्त, बाकीचं काय ह्याच्यात फक्त हार्ट पंप करायचा। ते वर गेल्यानं माणूस परत आला पाहिजे, कारण मी एक पेशंट आणलंय तसं वर गेलेलं, कारण तुम्ही पण या ठिकाणी काम करायचं, त्यामुळे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे। पाण्यात पडलं असेल, बुडत असेल आणि त्याचं ह्याच्यामध्ये लंग्समध्ये पाणी गेलं असेल आणि त्याच्या हार्टला प्रॉब्लेम झाला असेल, तरी सुद्धा आपण ही प्रोसेस आपण करू शकतो। बुडलेल्या माणसांसाठी सुद्धा करू शकतो, अटॅक आलेल्या लोकांसाठी सुद्धा करू शकतो। तर हे इमर्जन्सीमध्ये आपण हॉस्पिटलपर्यंत पोहोचूपर्यंत ही CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसोसिएशन म्हणतात, म्हणजे हृदयाची हे होण्यासाठी, हृदय आणि फुफ्फुस दोन्हीला ऑक्सिजन सप्लाय होणार। परत एकदा त्याचा लॉंग फॉर्म सांगा। CPR कार्डिओपल्मोनरी रिसोसिएशन। कार्डिओ म्हणजे हार्टला रिलेटेड, पल्मोनरी म्हणजे आपली फुफ्फुस श्वसनक्रियेला रिलेटेड, आणि रिसोसिएशन म्हणजे पुनरुज्जीवन, त्याचं हार्ट आणि फुफ्फुसाचं पुनरुज्जीवन करायचं म्हणजे